जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। रामामी तव दास दास म्हणता माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय। रामाया भुवनत्रयी तुजविणा नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करसी तू तात मी बालक। श्रीराम। नमो आदिबोधात्मरूपा परेशा। नमो हंस नारायणा निर्जरेशा। नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा। नमो मारुती रामदासाभिरामा। श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार श्रोते हो, आज आहे महाशिवरात्र 1 मार्च 2022। नुकतीच दासनवमी होऊन गेलेली आहे। 25 फेब्रुवारीला दासनवमी होती, माघ वद्य नवमी। याच दिवशी समर्थांनी आपला हा पंचभौतिक देह सज्जनगडावर ठेवला आणि ते समाधीस्थ झाले। पण आजही सज्जनगडावर त्यांची प्रचिती येते, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात। कारण समर्थांनीच सांगून ठेवलं होतं, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी। नका करू खटपट जेणे सायुज्यते ग्रंथ माझा पहा नीट। जेणे सायुज्यतेची वाट गवसेल की, असं समर्थांचं स्वतःचं सांगणं आहे। आणि खरोखर समर्थ या सगळ्यामध्ये प्रगट होतात। आणि म्हणून आपण आज या 1 मार्चपासनं समर्थांचा जो ग्रंथ आहे, अद्वैत निरूपणाचा ग्रंथ आहे, किंचित कठीण आहे पण तरीसुद्धा तो आत्माराम ग्रंथ आपण त्याच्यावर चिंतन मनन अभ्यास चर्चा करणार आहोत। आणि त्याच निमित्ताने हे आज महाशिवरात्रीचा एक शुभ दिन आहे। आत्ता प्रार्थनेमध्ये आपण सगळ्यांना वंदन केलं, विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलं। कारण कुठल्याही उपक्रमामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये विघ्न येऊ नये याच्यासाठी नेहमीच विघ्नहर्त्याची पहिल्यांदा प्रार्थना केलेली आहे। दुसरं वंदन आहे ते सद्गुरूंना केलेलं आहे। माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे। त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे। त्यांच्याच कृपाशीर्वादांमुळे मी या ग्रंथावर काही विवेचन करण्याचं चिंतन मनन करण्याचं धाडस करते। अर्थात समर्थ आपल्या पाठीशी असल्यावर आपल्याला कशाचीच काळजी नाही। त्यामुळे दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे। तिसरं वंदन समर्थांचं जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र त्यांना वंदन केलेलं आहे। आणि त्यांना म्हटलेलं आहे, तू तात मी बालक, तू माझा पिता आहेस आणि त्यामुळे मला कशाचीच भीती वाटत नाही। जिथे कुठे जाईन तिथे माझ्या पाठीशी प्रभू रामचंद्र आहेत अशी मला खात्री असल्यामुळे, अशी श्रद्धा असल्यामुळे मला भय कशाचं। आणि भय तर नाहीच, पण जिथे जिथे मी जाईन तिथे निश्चितपणाने जय प्राप्त होईल याचीही मला खात्री आहे। कारण प्रभू रामचंद्र पाठीशी आहेत अशी त्यांना प्रार्थना केली, त्यांची विनवणी केलेली आहे। आणि वंदन केलेलं आहे, नमो आदि बोधात्मरूपा परेशा। कुणाला हे पुन्हा समर्थांनाच वंदन केलेलं आहे, पण त्यांच्यामध्ये सगळी परंपरा आहे, त्यांचीसुद्धा गुरु परंपरा आहे। नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा। ब्रह्मदेव गुरु वसिष्ठ श्रीरामा या सगळ्यांना वंदन करून नमो मारुती रामदासाभिरामा असं समर्थांनाच वंदन केलेलं आहे। कारण समर्थ हे साक्षात मारुतीचे अवतार आहेत असं म्हटलं जातं आणि त्याची प्रचितीही अनेकांना आलेली आहे। अशा सर्वांना वंदन करत आहे। आणि अर्थातच श्रोते आपण कसे आहात, आपण जगदीश मूर्ती आहात।
आपल्यातल्या हृदयस्थ अंतरात्म्याला, आपल्यातल्या आत्मारामाला वंदन करून आपण ह्या ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. पण ह्या ग्रंथाला सुरुवात तर करूच या. दर मंगळवारी आपण माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रीमियर कार्यक्रम करणार आहोत. म्हणजे दर मंगळवारी रात्री 8 वाजता आपण ह्या आत्मारामावर काही चिंतन मनन करणार आहोत. तर जरूर आपण याला सहभाग घ्या. मला कल्पना आहे ग्रंथ कठीण आहे, अद्वैताचा आहे. आपण आत्तापर्यंत मनाच्या श्लोकाचा अभ्यास केला, तेही त्याच्यामध्येही सगळी उपनिषदातली तत्त्व आहेत, पण त्या मानाने मनाचे श्लोक चटकन आकलन होतात. त्याच्यातलं काही ना काही अगदी निदान 50% तरी समजतं, असे हे मनाचे श्लोक आहेत. पण ती पार्श्वभूमी तयार झाली नाही का आपली, आता आपली बैठक तयार झाली. आणि म्हणूनच या थोड्याशा कठीण, थोड्याशा अद्वैताचं निरूपण करणाऱ्या या आत्माराम ग्रंथाला आपण आज प्रारंभ करतोय. पण आज काय आहे? आज आहे महाशिवरात्र. आणि महाशिवरात्र आणि समर्थ यांचा काय संबंध आहे? शिवशंकर आणि समर्थ यांचं नातं तरी काय आहे? आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती नसेल, श्री शंकराची जी आरती आहे, जी आपण नेहमी म्हणतो लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, ही आरतीसुद्धा समर्थानेच रचलेली आहे. आणि समर्थाने शिवशंकर, कारण शिवशंकर आणि प्रभू रामचंद्र यांचंही एक विलक्षण नातं आहे, दोघंही एकमेकांना मानतात. अशा या शिवशंकरांचा आज पवित्र दिवस आहे. आणि त्या निमित्ताने आपण समर्थांनीच रचलेली श्री राम राम हे म्हणा अशी एक सवाई आहे. त्याचा आधी सुरुवात करूया, कारण आपल्याला शिवशंकरांचेही आशीर्वाद घ्यायचे आहेत. प्रभू रामचंद्रांचे घेतले, पण शिवशंकरांचे आशीर्वाद घेताना आपण त्यांना वंदन करूया आणि मग आजच्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात करूया. समर्थ म्हणतात, सुरेंद्र शेखरू, सुरेंद्र शेखरू अखंड ध्यातसे हरू, जनासी सांगतो खुणा श्री राम राम हे म्हणा. महेश पार्वती प्रती, महेश पार्वती प्रती विशेष गुज सांगती, सलाभ होतसे दुणा श्री राम राम हे म्हणा. विषय बहुत जाळिले, विषय बहुत जाळिले, विशेष अंग पोळिले, प्रचित माझी या मना श्री राम राम हे म्हणा. विशाळ व्याळ व्यस्तकी, विशाळ व्याळ व्यस्तकी, नदी खळाळ मस्तकी, ऋषी भविष्य कारणा श्री राम राम हे म्हणा. अपाय होत चूकला, अपाय होत चूकला, उपाय हा भला भला, नसे जयासी तुळणा श्री राम राम हे म्हणा. बहुत प्रयत्न पाहिले, बहुत प्रयत्न पाहिले, परंतु सर्व राहिले, विबुध पक्ष रक्षणा श्री राम राम हे म्हणा. विरामध्ये विरोत्तमो, विरामध्ये विरोत्तमो, विशेष हा रघोत्तमो, सकाम काळ आंकणा श्री राम राम हे म्हणा. बहुत पाहिले खरे, बहुत पाहिले खरे, परंतु दोन्ही अक्षरे, चुकेल येम यातना श्री राम राम हे म्हणा. मनी धरून साक्षपे, मनी धरून साक्षपे, अखंड नाम हे जपे, मनांतरी क्षणक्षणा श्री राम राम हे म्हणा. देहे धरून वानरी, देहे धरून वानरी, अखंड दास्य मी करी, विमुक्त राज्य रावणा श्री राम राम हे म्हणा. श्री राम राम हे म्हणा, श्री राम राम हे म्हणा. असं समर्थांच्या मध्ये हे रामनाम किती भिनलेलं होतं, किती पूर्ण रोमारोमामध्ये मुरलेलं होतं, हेच याच्यातनं दिसतं. कुठलाही विषय घेतला तरी प्रभू रामचंद्रांचं नाम कसं सगळ्या जनांना तारक आहे असं सांगताना आपण आता आज सुरुवात करणार आहोत. त्याच्यात सुद्धा राम आहेच आहे ना, तो ग्रंथच आहे. मुळे आत्माराम, या आत्माराम ग्रंथाला सुरुवात करताना आपण बघणार आहोत थोडीशी पार्श्वभूमी. पार्श्वभूमी काय आहे तर बघा, समर्थांनी सांगितलं होतं आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध. त्याच्यामध्ये सुद्धा आत्माराम पहिला आहे. दासबोध, ग्रंथराज दासबोध हा सगळ्यांना परिचित आहे. समर्थांनी प्रपंच, परमार्थ असे विविध विषय त्याच्यामध्ये हाताळलेले आहेत. अगदी मूर्ख लक्षण आहे, महंत लक्षण आहे,
उत्तम पुरुष लक्षण आहे, नवविधा भक्ती आहे, स्तवनाचा समास आहे, ब्रह्ममाया आहे, चतुर्दश ब्रह्म आहेत, असे अनेक विषय हाताळले असले तरी असं म्हणतात की ही प्रस्थानत्रये समर्थांची, ग्रंथराज दासबोध, मनोबोध आणि आत्माराम ही प्रस्थानत्रयी आहे. जशी वेदांची प्रस्थानत्रयी आहे, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता ही वैदिक प्रस्थानत्रयी आहे. पण रामदासी पंथांची, समर्थ भक्तांसाठी ही प्रस्थानत्रयी आहे. याच्यामध्ये आपल्या सगळ्याच आणि याच्या व्यतिरिक्त समर्थांचं कितीतरी वाङ्मय आहे. म्हणजे भारूड आहेत, पद्यरचना आहेत, फटके आहेत, अभंग आहेत, भजनं आहेत, कवनं आहेत, असं अनेक मोठं वाङ्मय आहे. मुसलमानी अष्टकंसुद्धा आहेत समर्थांची. या सगळ्या वाङ्मयामध्ये समर्थांनी अगदी आपलं अंतःकरण ओतलं आहे. पण खरं सांगू का, आत्मारामामध्ये त्यांनी आपला आत्माच ओतलेला आहे. त्यामुळे आत्मारामामध्ये समर्थांचं हृदय सापडतं असंही म्हटलेलं आहे. आणि हा आत्माराम ग्रंथाचा अभ्यास कोणी करायचा, तर सगळ्यांनी करायचा आहे. बद्धांनीच नव्हे तर सिद्धांनीसुद्धा आत्मारामापासून परमार्थ शिकायचा आहे. पण अशी गंमत आहे की आत्मारामासाठी काहीतरी बैठक तयार पाहिजे. एकदमच कुठलीही परमार्थाची ओळख नसताना एकदम आत्माराम अभ्यासाला गेलो तर तो कठीण वाटतो. पण श्रोते, मला कल्पना आहे आपण सगळे जाणकार आहात, आपण सगळे ज्ञानी आहात, आपली बैठक तयार आहे आणि म्हणूनच आपल्यासमोर हा आत्माराम मांडण्याचं एक धाडस मी करत आहे. आता या आत्माराम ग्रंथाबद्दल आज नुसतं जास्त करून आपण पार्श्वभूमीत जाणून घेणार आहोत. एखाद दोन श्लोक किंवा ओव्या झाल्या तर होती. कुठलाही शास्त्रीय पारमार्थिक ग्रंथ एखाद्या चौकटीमध्ये बंदिस्त असावा, तो असा स्वैर नसावा, तो चौकटीमध्ये बंदिस्त असावा. आणि अशी ग्रंथशास्त्राची मर्यादा आहे. त्या चौकटीलाच म्हणतात अनुबंध. अनुबंध म्हणतात. आणि काय होतं, ही बंदिस्त चौकट असल्यामुळे त्या ग्रंथाच्या रचनेमध्ये अस्ताव्यस्तपणा आढळत नाही. आणि मग अभ्यास करणाऱ्यालासुद्धा त्या चौकटीच्या अनुरोधाने अभ्यास करता येतो. कुठल्याही गोष्टीला फ्रेम पाहिजे ना, कुठल्याही गोष्टीला एक थोडं बंधन पाहिजे, म्हणजे मग त्याला नेमकेपणा, नेटकेपणा येतो. तसंच या आत्मारामामध्ये सुद्धा चौकट आहे, त्यालाच म्हटलेलं आहे अनुबंध. अनुबंध म्हणजे काय हेही समजावून घेणार आहोत. आणि याचे अनुबंध काय आहेत, अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. चार गोष्टी, म्हणजे फ्रेमला सुद्धा, चौकटीला सुद्धा चार बाजू असतात ना. इथे सुद्धा म्हटलेलं आहे, पहिला आहे त्याचं घटक तो आहे अनुबंध, किंवा त्याला म्हटलेलं आहे अधिकारी. या अनुबंधाच्या चौकटातला पहिला कोण आहे तो आहे अधिकारी. अधिकारी म्हणजे कुठला कार्यालयातला अधिकारी नाही बरं का. इथे अधिकारी म्हणजे ह्या ग्रंथ वाचनाचा, या अभ्यासाचा अधिकार तरी कोणाला आहे, म्हणजे कुणाला डोळ्यासमोर ठेवून ही ग्रंथरचना केली आहे त्याला अधिकारी असं म्हटलेलं आहे. आता अधिकारी कोण ह्याचं उत्तर समर्थांनीच पहिल्याच समासामध्ये दिलेलं आहे. आणि त्या 19व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, तुवा आशंका नाही घेतली, तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली, का जे तुझी भ्रांती फिटली नाहीचा अद्याप. समर्थ आपणहून शिष्याला म्हणताय की तू नाही विचारलंस मला काही प्रश्न, मी हा आत्माराम लिहायला प्रवृत्त का झालो आहे, तू काही प्रश्न विचारला नाही, पण मला आहे ना, गुरुला शिष्याविषयी तळमळ आहे, त्याची भ्रांती फिटायला पाहिजे, त्याच्या मनात कुठलाही संदेह राहता कामा नये. अशी गुरुला जेव्हा तळमळ वाटते तेव्हा गुरु आपणहूनच उपदेश करतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, काजे तुझी भ्रांती नाही फिटली अद्यापही. तुझी भ्रांती फिटली नाही. केव्हा केव्हा भ्रांती नाही फिटली बघूया आपण. याचं आधी विस्ताराने त्याची पार्श्वभूमी बघणार आहोत. समर्थांनी पूर्वी जुना दासबोध लिहिला होता. जुना दासबोध, या जुन्या दासबोधालाच 21 समासी दासबोध म्हणतात, कारण त्याच्यामध्ये 21 समास होते. या 21 समासामध्ये समर्थांनी सगळं सांगून ठेवलं होतं. खरं तर सगळं तत्त्व सांगितलं होतं, पण तरीसुद्धा हा 21 समासी दासबोध लिहून झाल्यानंतरसुद्धा समर्थांना वाटलं अजूनही शिष्य निस्संदेह झालेले नाही आहेत.
अजूनही त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत, काही आशंका आहेत, काही संशय आहेत आणि ते दूर करण्यासाठी समर्थांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, आत्माराम. हे झालं आता अधिकारी. कोण आहे? तर जो अज्ञानी आहे, ज्याच्या शंका आहे, आणि तुमच्या माझ्या मनात पुष्कळ शंका आहेत नाही का. अजून आपण अध्यात्मामध्ये थोडंसं 1-2-4 पावलं जरी चाललो असलो तरी मनामध्ये शंका पुष्कळ आहेत, संभ्रम खूप आहेत आणि ते सगळं दूर होतील या आत्माराम ग्रंथातनं, अशी समर्थांची धारणा आहे. आणि म्हणून आपल्यासारख्याच अज्ञानी प्रापंचिकांसाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रयोजन काय आहे? अधिकारी तर कळला, प्रयोजन काय आहे? तर समर्थ म्हणतात, दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. दासबोधामध्ये मी सगळा तो मीपणा काढण्याचा प्रयत्न केला आहे. अहंकार जो आहे ना, समर्थाने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आकलन होतच नाही, तोपर्यंत ब्रह्माची भेटच होत नाही. कारण जिथे दोनपण आहे, दुजेपण आहे, मी वेगळा कोणीतरी आहे, तोपर्यंत आकलन होईलच कसं. आणि म्हणून प्रयोजन काय आहे आत्मारामाचं? तो मीपणा नाहीसा व्हायला पाहिजे, तो अहंकार मिटून जायला पाहिजे. आणि म्हणून हे आहे प्रयोजन किंवा हेतू किंवा उद्दिष्ट. अधिकारी कळला, प्रयोजन कळलं, पण ह्याच्यात विषय तरी काय आहेत? आपण कुठलंही पुस्तक जेव्हा उघडतो तेव्हा पुस्तक वाचण्यापूर्वी आपण साधारणपणे अनुक्रमणिका बघतो. म्हणजे ह्या ग्रंथामध्ये कोणकोणते विषय आलेले आहेत ते जर का आपल्याला हवेसे वाटले किंवा आपली जिज्ञासा ज्याच्यातनं तृप्त होईल असं वाटलं तर मग आपण तो पूर्ण ग्रंथ वाचतो. मग विषय काय आला आहे? आत्मारामाचा विषय तरी काय आहे तेही सांगतायत समर्थ. विषय काय आहे, प्रयोजन काय आहे बघूया. म्हणून नाशिवंत तितुका मळ, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बापा. काय म्हटलेलं आहे? मळ आहे ना, हा सगळा नाशिवंत आहे. या जगामध्ये, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये दोनच गोष्टी आहेत, आत्मा आणि अनात्मा, शाश्वत आणि नाशिवंत. शाश्वत काय आहे? एकच परब्रह्म हे शाश्वत आहे, बाकी सगळं हे नाशिवंत आहे. जे डोळ्याने दिसतं, हा जो दृश्य पसारा, हा सगळा नाशिवंत आहे. आणि त्या नाशिवंतावर आणखीन आम्ही उपाधी लावून घेतलेल्या आहेत. आणि या उपाधी हाच आमच्या आत्मतत्वावर साचलेला मळ आहे. उपाधी कोणकोणत्या आहेत? सगळ्याच उपाधी आहेत. नामरूप ही आधी मूळ उपाधी आहे. आणि अहंकार तर त्याच्यात फारच ठासून भरलेला आहे. मी स्त्री आहे, मी शिक्षिका आहे, मी विद्वान आहे, मी एवढ्या पदव्या आहेत माझ्याकडे, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, या सगळ्या उपाधी लावून घेतलेल्या आहेत. या उपाधीचा मळ जो आहे तो सगळा नाशिवंत आहे. कारण आधी देहच नाशिवंत आहे, त्याच्या देहाच्या उपाधी सगळ्या नाशिवंत आहेत. आणि ह्या नाशिवंत उपाधीमुळे मूळचं जे मंगल आत्माराम होता तो अमंगळ झाला आहे. त्याच्यावर इतका मळ साठलेला आहे आणि हा अमंगळ मळ तू त्याग करावास असं गुरूंना वाटतंय. आणि तो एकदा मळ गेला, हात काही आहे, हात लखलखीत सोनं आहे, तेजस्वी सतेज असा तो आत्माराम सापडणार आहे. तुला काय करायचं आहे? फक्त हा मळ काढून टाकायचा आहे, त्या मळाचा त्याग करायचा आहे, म्हणजेच उपाधी सगळ्या काढून टाकायच्या आहेत, अहंकार काढून टाकायचा, की तूच तुला सापडशील रे. इतकं सोपं करून समर्थांनी सांगितलं या आत्मारामामध्ये. म्हणजे विषयही कळला, अधिकारी कळला, प्रयोजन कळलं आणि विषयही कळला. आता संबंध काय आहे हे बरोबर आम्हाला कळलं हे सगळं, पण संबंध काय आहे? तर साधकांनी, अभ्यासकांनी हे ज्ञानरूपी आत्मज्ञान समजून घेऊन पोचायचं आहे कुठे? मोक्षापर्यंत, सायुज्यतेपर्यंत पोचायचं आहे आपल्या सगळ्यांना. हे जर का पोचायचं असेल तर ह्या आत्मारामाचं अभ्यास करायलाच हवा. जसा समजेल, जेवढा समजेल तेवढा समजून घेऊया. कल्पना आहे, कठीण आहे, क्लिष्ट आहे, एकदम सगळं आकलन होईल असं नाही आहे, पण तरीसुद्धा प्रयत्न नाही सोडायचे. आणि समर्थांनीच सांगून ठेवलेलं आहे, कानडेची अभ्यासावे. अवघड गोष्टी अभ्यासण्यातच मजा आहे ना. एखाद्या खऱ्या गणित प्रेमी व्यक्तीला
अवघड गणित सुटलं की फार आनंद होतो. सोप्या सोप्या गणितामध्ये काही मजाच नाही आहे. त्यामुळे सोपं सोपं तत्त्वज्ञान अभ्यासण्यामध्ये काहीच गंमत नाही आहे. थोडं अवघड पाहिजे, थोडी बुद्धीला चालना पाहिजे. आणि बुद्धीला जेवढी आपण चालना देऊ तेवढी धार लागते. आणि मग त्याच्यातनंच आपली बुद्धीसुद्धा सूक्ष्म होणारे, एकाग्र होणारे, कुशाग्र होणारे. आणि ह्या बुद्धीला आकलन होणार नाही असं नाही आहे. कारण अहो, वेगळा कोणी नाहीच आहे. आत्माराम ही कोणी व्यक्ती नाही आहे. तो तुमच्या माझ्यामध्ये आहे. फक्त तो असून, अगदी जवळ असून आम्हाला ओळखू येत नाही. तुझे आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलासी. शोधूया, या आत्मारामाला शोधूया, थोडासा विचार करूया. आचार्य, आमचे शंकराचार्य म्हणतात, वस्तुसिद्धिर विचारेण न कश्चित कर्मकोटिभिः. वस्तुसिद्धी, कुठल्या वस्तूची सिद्धी करायची, कुठली वस्तू प्राप्त करायची आहे? वेगळी नाही. आम्हाला वस्तू म्हणल्यावर 10 वस्तू आमच्या डोळ्यासमोर येतात, कारण आमच्या डोळ्यासमोर पुष्कळ भौतिक पसार आहे. ती वस्तू नाहीच आहे. आत्मवस्तू, निजवस्तू शोधायची. वस्तुसिद्धी कशाने होते? विचारेण न कश्चित कर्मकोटिभिः. माणसाला कर्म करायला जमतं. हे वाचा, त्याचं पारायण करा, एवढ्या जपमाळा करा, तेवढ्या तीर्थयात्रा करा, इकडे नारळ फोडा, त्याला प्रदक्षिणा घाला, हे सगळं आम्हाला जमेल. कर्म आम्हाला जमतात. पण विचार करा म्हटलं तर आम्हाला नीट जमत नाही. म्हणजे आम्ही करतो विचार, पण तो कसला? प्रपंचाचा. मुलं बाळं, घर संसार, बंगला गाडी, याचा आम्ही पुष्कळ विचार, तो नको आहे. तो विचार नाही सांगितला. परमात्म तत्वाचा आम्ही कधी विचार करतो का? तो विचार केला तर वस्तुसिद्धी प्राप्त होईल असंही म्हटलेलं आहे. आणि काय होतं, कर्म करू नयेत का? कर्म करावेत, कारण कर्मांनी चित्त शुद्ध होतं, परंतु वस्तूची उपलब्धी होणार नाही. त्यामुळे कर्म करा, पण त्याच्या जोडीला विचार करायला पाहिजे. म्हणजेच मी आता वस्तूची सिद्धी म्हणजे काय हे फक्त ओळखायचं, मी आत्माराम आहे अशी प्रचिती काही त्या क्रियांनी होणार नाही आहे, वस्तूंनी होणार नाही आहे, तर ही फक्त विचाराने होणार आहे. आणि आत्माराम आपल्याला विचार करायला शिकवतो. समर्थांचा आत्माराम ग्रंथ हा आपल्याला विचार करायला शिकवतो. आणि त्याही पलीकडे जाऊन विचार कशाचा करायचा नेमका हेही सांगतो. त्यामुळे आणि सोपं आहे, फार अवघड नाही आहे. कशाचा विचार करायचा आहे? तर ज्याचं मला विस्मरण झालं आहे त्या गोष्टीचा विचार करायचा आहे, त्याचं स्मरण करायचं आहे. मात्र ते कसं करायचं आहे? ज्ञानपूर्वक करायचं आहे, समजून उमजून करायचं आहे. असा विचार करण्यासाठी हा आत्माराम ग्रंथ आम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. काय आहे हा आत्माराम? बघूया. आत्मा शब्द काय आहे? आत्माराम आधी शब्द समजून घेऊया बरं का. आपण हळूहळू जाणार आहोत, या पायरीने जाणार आहोत. आधी आत्माराम काय आहे हे आधी बघूया, म्हणजे आपल्याला व्याप्ती लक्षात येईल त्याची. पण किती मोठा आहे, किती लहान आहे, की एका तासात आपण समजून घेणार आहोत का बरेच आपल्याला सेशन्स लागणार आहेत, हेही विचार करूया ना. आधी बघूया आत्मारामाचं स्वरूप काय आहे. खरं म्हटलं ना तर आत्माराम हा त्या मानाने लघु शरीरी आहे. दासबोधामध्ये किती ओव्या आहेत? 7751 ओव्या आहेत. मोठा ग्रंथ आहे दासबोध. पण मग आत्मारामामध्ये किती आहेत? फक्त 183 ओव्या आहेत. फक्त 183 ओव्या आहेत, पण आशयगर्भ आहेत. आणि दासबोधामध्ये 20 दशक आहेत. आणि या 20 दशकामध्ये पुन्हा प्रत्येक दशकामध्ये 10-10 असे 200 समास आहेत. 20 दशक 200 समास. साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे, असं समर्थांनी सांगून ठेवलं होतं दासबोधाच्या शेवटी. पण आत्माराम कसं आहे? आत्मारामामध्ये फक्त 5च समास आहेत. 5 समास बरं का, दशक नाही म्हणत आहे, 5 समास आहेत. आणि प्रत्येक समासामध्ये फारच थोड्या ओव्या आहेत. समास कुठले आहेत आधी बघूया, ओव्या किती आहेत तेही बघूया, त्याचं कॅल्क्युलेशन बघूया, आणि मुख्य आत्माराम या नावाकडे जाऊया. आत्माराम पहिला समास आहे, त्याचं नाव आहे त्याग निरूपण. कुठलीही गोष्ट सुरुवात करताना आधी काही गोष्टी काढून टाकाव्या लागतात.
नवीन घरामध्ये जाताना सुद्धा पहिला पसारा काढून टाकायला लागतो, झाडझूड करावी लागते, साफसफाई करायची आहे. आता ह्या आत्मारामाला शोधताना सुद्धा पहिल्यांदा काही गोष्टी बाजूला टाकाव्याला पाहिजेत, नाही तर त्याचाच फापट पसारा वाढतो. म्हणून पहिला समास आहे तो त्याग निरूपण आहे आणि त्याच्यात केवळ 39 ओव्या आहेत. त्याग निरूपणामध्ये केवळ 39 ओव्या आहेत. दुसरा आहे तो माया निरूपण. या मायेचा भ्रम झालेला, ही माया आपल्याला खेळवते, भुलवते, आकर्षित करते आणि मुख्य ध्येयापासून आपलं मन विचलित करते. आणि म्हणून दुसरा समास आहे तो माया निरूपण आहे. आणि या माया निरूपणात सुद्धा फारच थोड्या ओव्या आहेत, 43च ओव्या आहेत बरं का. आता आत्मारामामध्ये श्लोक नाही म्हणणार आपण, त्याला ओव्या म्हणणार आहोत, कारण प्राकृतामध्ये आहे ते. तिसरा समास आहे तो ब्रह्मनिरूपण आहे, मध्यावर आहे. 5 समासाच्या मध्यावर ब्रह्मनिरूपण समास आहे. त्याच्यामध्ये सगळं सार आलेलं आहे. माया आणि ब्रह्म ही कशी जोडी आहे तेही आपण बघणार आहोत. आणि त्या ब्रह्मनिरूपण समासामध्ये 36च ओव्या आहेत. आता ह्या ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी काय पाहिजे? साधन पाहिजे. आणि म्हणून चौथा समास आहे तो साधन निरूपण आहे. त्याच्यामध्येही 37च ओव्या आहेत. आणि 5वा आहे तो स्वानुभव निरूपण आहे. समर्थांनी आपला स्वानुभव त्याच्यामध्ये ओतलेला अक्षरशः, आणि त्याच्यामध्ये फारच थोड्या म्हणजे 28च ओव्या आहेत. म्हणजे बघा 5 समासामध्ये 39, 43, 36, 37 आणि 28 अशा एकूण म्हटलं तर 183 ओव्या आहेत. अभ्यास करायला थोड्या कमी आहेत, त्या मानाने अभ्यास करणं सोपं आहे. पण एकेका ओवीवर जेवढा विचार करू तेवढा खरं म्हटलं तर कमीच आहे. त्यामुळे ओव्या जरी 183 असल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये आशयगर्भता आहे, विचाराला प्रवृत्त करणाऱ्या ओव्या आहेत. आणि तो विचार पुन्हा पुन्हा करायचा. एकदाच विचार केला, एकदाच ओवी वाचली आणि कळल्यासारखं वाटलं आणि सोडून दिली असं नाही आहे. पुन्हा पुन्हा विचार करायचे. विवरता विशेषाविशेष कळू लागे म्हणून विवरण करायचे. आता आपण तर ठरवलं आहे दर मंगळवारी रात्री 8 वाजता आपण भेटणार आहोत या आत्मारामाच्या अभ्यासासाठी. मग किती सेशन्स लागतील, किती मंगळवारमध्ये आपलं हे पूर्ण होईल आत्ता नाही सांगता येणार खरं म्हटलं तर. पण 183 ओव्या आहेत. आणि समजा अगदी एका तासामध्ये समजा 10 ओव्या झाल्या, होणार नाही आहेत पण समजा झाल्या 10 ओव्या, तरीसुद्धा 20-25 तरी सेशन्स लागतील. 20-25 तास तरी आपल्याला त्याच्यावर नीट चर्चा करावी लागेल, तरच तो विषय उतरेल. आपल्याला अति घाई पण करायची नाही आणि अति रेंगाळायचं पण नाही आहे. पण सगळ्याचा साकल्याने विचार करत करत आपण हा आत्माराम समजून घेणार आहोत. आणि त्याच्यातून कदाचित काहींना आपल्या आत्मारामाचा शोध लागेलही. तोच प्रयत्न आहे आपला. कठीण वाटलं तरी सोडायचं नाही. कठीण वाटलं तरी पुन्हा पुन्हा केलं, त्याच्यावर विचार मंथन झालं तर समजणार नाही असं काही नाही आहे. इतके काही आपण बुद्धिमांद्य आलेलं नाही आपल्याला. त्यामुळे जरूर आपण हा प्रयत्न करूया, हा आत्माराम समजून घेऊया. आता आधी शब्दच काय आहे? आत्मा राम. आता 2 याच्यामध्ये भाग करता येतील. आत्मा शब्द काय आहे? तर आत्मा शब्द आहे तो निर्गुणवाचक आहे आणि राम शब्द आहे हा सगुणवाचक आहे. नाहीतरी जिथे जिथे 2 आहे ना, 2पणा आहे, किंवा अगदी असं म्हणतात सद्गुरूंच्या चरणकमलांना वंदन करताना सुद्धा एक पाऊल असतं ते सगुणाचं असतं आणि एक असतं ते निर्गुणाचं असं म्हटलं जातं. मग आता सगुण आणि निर्गुण या दोन्हीही या ग्रंथाच्या माध्यमातून समर्थांनी आपल्यासमोर मांडले. आता हा राम कसा आहे? वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम. राम हा आहे वेदांत वेद्य, म्हणजे वेदांतशास्त्राच्या अभ्यासाशिवाय खरा राम समजणं शक्य नाही. पण राम हा सगुण रूप आहे, आम्हाला दिसतो ना. रामाचं धनुर्धारी किंवा हे पंचायतन आम्ही बघतो. बाजूला लक्ष्मण आहे, सीता आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, असं रामाचं रूप आम्हाला परिचित आहे. आणि हा राम अभ्यासाने प्राप्तही होऊ शकतो. त्यामुळे हा राम समजू शकेल त्याच्यासाठी पण अनेक गोष्टीच्या अरण्यातून प्रवास करायचा असतो. रामायणामध्ये कितीतरी कथा आहेत,
पण त्याचबरोबर काही गोष्टी बाजूला सरायच्यात. काही गोष्टी निरर्थक असतात, काही नुसत्या रंजनासाठी असतात, पण काहीमध्ये त्याचं गाभा सापडतो, त्याचा आशय सापडतो. म्हणजे बघा ना, लहानपणी ज्या गोष्टी शोभतात त्या मोठेपणी नाही शोभत. लहानपणी आम्हाला ज्या गोष्टी आवडायच्या, ज्याच्यात आम्ही रमायचो, त्या आता नाही आवडत तेवढ्याशा. तसंच परमार्थ सुद्धा तसंच आहे बरं का. परमार्थामध्ये प्रवेश करताना ज्या गोष्टी आहेत त्या आता पातळी आपली उंचावायला पाहिजे ना. सुरुवातीला अगदी लहान मुलांना आपण अ आ इ किंवा ABCD शिकवतो, पण मोठ्या मुलांना ते शिकवत नाही ना. त्यामुळे त्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता थोडी आपली बैठक उंचावायची, थोडी पायरी वरच्या पायरीवर आपण पोचलेलो आहोत. त्यामुळे आता अभ्यास करायचा आहे. कसा? नित्य नवा दिस जागृतीचा. रोज नवा अभ्यास करायचा आहे. रोज आपल्या बुद्धीमध्ये पालट झाला पाहिजे. आपली म्हणजे बुद्धीपासनं खालच्या पायरीवर आहे ती बुद्धी, मग मेधा, मग प्रज्ञा आणि मग प्रतिभा, असा आपला बुद्धीचाही प्रवास व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या वेदांतशास्त्राच्या अभ्यासानेच परमार्थाची खरी समज यायला लागली, हळूहळू यायला लागलेली आहे. असा रामरक्षेतला जो वेदांत वेद्य राम आहे, किंवा सुंदरकांडामध्ये सुद्धा त्याचं वर्णन वेगळ्या प्रकाराने केलं आहे. वेदांत कै वेद्यो राम असं म्हटलेलं आहे. आता हे नुसतं समजून चालणार नाही आहे बरं का. या रामाला समजून घेताना सुद्धा काय करायचं आहे, हे समजले. आणि समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले. काय म्हटलेलं आहे? समजून नुसतं समजलं आम्हाला, आमची बुद्धी चांगली आहे, आम्हाला समजलं, पण तेवढंच पूर्ण नाही आहे. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले. या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. समजायचे आणि त्याप्रमाणे आचरण करायचे. एखाद्या व्यक्तीने पुष्कळ ग्रंथ अभ्यासले, पण आचरणात काहीच आलं नाही, काहीच उपयोग नाही आहो. हे सगळं जमायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि म्हणून बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे. समर्थ काय सुंदर सांगतात, जसं बोलायचं तसंच चालायचं. आणि बोलताना सुद्धा आधी स्वये करून, आधी केले मग सांगितले असं पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना प्रपंचामध्ये सुद्धा फार सुंदर या आत्मारामाच्या माध्यमातून अभ्यास करतानाच खूप मजा येते, खूप छान वाटतं अभ्यास करताना. याच्यामध्ये आता बघा ना, प्रपंचामध्ये आम्हाला कितीतरी अडचणी येत असतात, सारख्या अडचणीच आहे, सारखा संघर्षच आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. किंवा आपण राष्ट्रावर समजा, अगदी आपल्या देशामध्ये एखादी आपत्ती आली, कुठे मोठा भूकंप झाला, कुठे अगदी पूल कोसळला, किंवा कुठे अगदी बर्फवृष्टी झाली, अति पाऊस झाला, काही कितीतरी संकटं येतात. आणि तेव्हा आपण ऐकतो बातम्यांमधनं किंवा वर्तमानपत्रातनं की लष्कराला पाचारण केलं आहे, मिलिटरी बोलवली आहे. लहानपणी मला वाटायचं की इथे मिलिटरीचं काय काम आहे, इथे युद्ध थोडंच करायचं आहे. पण मिलिटरीचं काम कसं असतं, तत्पर असतं. कुठेही इमर्जन्सी आली की त्यांच्याकडे त्याची सामग्री असते. म्हणजे कुठे नदी आहे, नदीला पूर आला आहे, त्या गावाचा अगदी संबंधच तुटला आहे इतर गावांशी, तर लष्कर काय करतं, मिलिटरी काय करते, त्यांच्याकडे 3 गोष्टी तर असतातच. एक म्हणजे सामग्री असते, त्यांच्याकडे स्टॅमिना असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णयशक्ती असते. आम्हालाही प्रपंचात खूप संकटं येतात अहो, खूप संकटं आमच्याही ह्याच्यात येतात, संघर्ष येतात. मग आम्ही काय करायचे, आम्ही सुद्धा त्या मिलिटरीला पाचारण करायचे. कशासाठी? ती मिलिटरी नाही हो, तुम्ही म्हणता ती नाही, आपल्याला पारमार्थिक पूल बांधता यायला पाहिजे. संकट आलं की पूल बांधायचा, लक्षातच ठेवूया. आता हा नवीनच आपण एक समर्थांचा संदेश या आत्मारामाच्या निमित्ताने जाणून घेऊया. संकट आली की पूल बांधायचं. कसलं संकट आणि कसले पूल बांधायचे? बघा ना, प्रपंचाचा पुष्कळ संघर्ष येतात. आता समजा घरात कुणी खूप आजारी आहे, कुणी ICUमध्ये, कुणाचा मृत्यू झाला आहे, कुणी अगदी परदेशामध्ये गेलं आहे, कुणाला काही त्रास आहे, संकट आहेत. कुठलाही प्रसंग आपल्यावर आला तरी आपल्याला पारमार्थिक विचारांचा पूल बांधता यायला पाहिजे.
तरच या प्रपंचातनं आपल्याला तरून जाता येईल. वेगळा विषय वाटतोय ना थोडासा. पारमार्थिक विचारांचा पूल बांधायचा म्हणजे आत्तापर्यंत आपण काय शिकलो आहोत, काय ऐकलं आहे, काय पटलं आहे, त्याच्यावर थोडं मंथन करायचे, थोडं चिंतन करायचे. पारमार्थिक पूल बांधत असताना आपण अगदी जवळची व्यक्ती आहे, खूप जवळची व्यक्ती आजारी आहे, तरीसुद्धा मनामध्ये पारमार्थिक पूल तयार पाहिजे. कारण प्रपंच हा ऋणानुबंधापुरताच आहे. काही काळापुरतेच आपण एकत्र आलेले आहोत. समर्थानेच सांगितलेलं आहे की हे सगळे आपण अगदी आई वडील मुलं बाळं बहीण भाऊ हे सगळे काही काळापुरते एकत्र आलेले आहेत. किंवा गदिमांनी सुद्धा सांगितले ना. त्यामुळे दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. असं होतं. हे माहिती आहे, शब्दशः माहिती आहेत, कवितेत माहिती आहेत, श्लोकामध्ये माहिती आहे, पण आचरणात आणता येत नाही ना आम्हाला. मग तेव्हा म्हणायचं की अरे जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार भोगत असतो. अगदी आपल्या मुलाला जरी काही झालं, अतिशय दुर्धर समजा आजार झाला, तरी त्याचा आजार मी नाही घेऊ शकत. कितीही वाटलं तरी मी नाही घेऊ शकत. ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. आपल्या मुलाबाळांवर, आपल्या पतीवर, आपल्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींवर संकट आलं तरी ते आपण नाही घेऊ शकत. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसारच भोगायचं आहे. मग माझं कर्तव्य काय आहे? मी फक्त माध्यम आहे, मी फक्त साधन आहे. आपल्यावर जी जबाबदारी आहे, कुटुंबाची म्हणा, अगदी मित्रपरिवाराची असेल, हितचिंतक काहीतरी जबाबदारी आहे, समाजाचीही जबाबदारी आहे, ती आपण प्रेमाने, दक्षतेने, अतिशय कर्तव्य तत्परतेने पार पाडायची आहे. जशी घटना घडणार आहे ती घडणारच आहे बरं का. जसं घडणार आहे त्याच्यात तुम्ही काडी मात्र सुद्धा बदल करू शकत नाही. मी ती बदलू शकत नाही, अडवू शकत नाही. त्यामुळे ती व्यक्ती बरी झाली तरी ठीक आहे, नाही बरी झाली तरी आपला तेवढाच संबंध होता हे मानायचं आणि त्याच्यातनं बाजूला व्हायचं. त्याच्यात टिमकी पण मिरवायची नाही. मी एवढे कष्ट केले, मी एवढी सेवा केली, हेही नको. किंवा त्यांचं कसं आजारपण होतं याच्यावर फार चिंतन, फार रवंथसुद्धा करायचं नाही. संपलं की ते बाजूला सारायचं आणि तो पूल ओलांडून पलीकडे जायचे. हा पारमार्थिक पूल आपल्याला खरंच बांधता यायला पाहिजे. वेळोवेळी जर का आपल्या मनामध्ये हे पारमार्थिक विचार असतील तर या प्रपंचातल्या संकटांना सुद्धा अतिशय समर्थपणाने आपण तोंड देऊ शकतो. एवढंच आहे. कोणतीही मनामध्ये घोळत ठेवायची नाही, रवंथ करत बसायचं नाही. पण हे करताना मात्र वृक्षपणा नको, कोरडेपणा नको किंवा नुसतं कर्तव्य कठोरतासुद्धा नको. अतिशय हसतमुखाने, प्रेमाने, श्रद्धाने, विश्वासाने काम करायचे. त्याची कटकटही वाटून घेता कामा नाही आहे. कर्तव्य कर्म तर अतिशय चोख करायचे, पण काय आहे तर मी माध्यम आहे हे लक्षात ठेवायचे. हेच तर आत्मारामाकडनं आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे बघा ना, इलेक्ट्रिसिटी काय करते? इलेक्ट्रिसिटी असते ती मेन कनेक्शनमधनं आमच्या घरात येते. आमच्या घरात ती कितीतरी कामं करते. दिव्याच्या माध्यमातून प्रकाश पडतो, पंखाच्या माध्यमातून ती आपलं सगळं घर गार करते. AC आहे, फ्रीज आहे, हीटर आहे, इस्त्री आहे, मिक्सर आहे, कितीतरी उपकरणं आहे. पण ती उपकरणं जर का म्हणायला लागली की बघा मी आहे म्हणून तुमचं काम चाललं, काही उपयोग नाही आहे. त्यांना जर पुरवठा करणारी इलेक्ट्रिसिटी आहे ती मुख्य आहे. यांचं काम आहे, मिक्सरचं काम आहे तेवढ्या वस्तू बारीक करणं, एवढंच काम आहे. इस्त्रीचं काम आहे, कपडे चांगले प्रेस करणं, एवढंच काम आहे. त्यांनी त्याचा कर्तेपणा स्वतःकडे घ्यायचा नाही. मग आपण तरी कोण आहोत? आपण ही नुसतीच माध्यमं आहोत. त्यामुळे त्याचा कर्तेपणा, कर्तृत्वाभिमान आपल्याकडे घ्यायचा नाही. गीता तर सांगते निमित्त मात्रम भव सव्य साचिन. आणि तुकाराम महाराज म्हणतात निमित्ताचा धनी केला असे प्राणी, मी म्हणून रडत गेला. तुला निमित्त केलं होतं, ह्या घराची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती, पण जेव्हा तू मी म्हणतोस तेव्हा रडणंच तुझ्या नशिबात आहे. त्यामुळे मीपणा करायचं नाही. मी माध्यम आहे, मी कनेक्शन आहे, मी फक्त इन्स्ट्रुमेंट आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आणि ही कामं पार पाडायची. अर्थात हे आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे.
पण आता हा जो आहे ना, या माणूस कसा आहे, त्या माणसाचं वर्णन करताना या विश्वाच्या निर्मितीचा सुद्धा विचार आपण करणार आहोत, पण तो ओघाओघाने करणार आहोत. या परब्रह्मापासनं मूळ माया निर्माण झाली, या मूळ मायेपासनं गुणमाया आहे, गुणमायेपासनं पंचमहाभूत आहे, पंचमहाभूतापासनं जीवसृष्टी आहे, आणि या जीवसृष्टीचा एवढूसा कण म्हणजे तू आहेस. इतकं आहे. तर हा या तात्विक ग्रंथामध्ये म्हणजेच या आत्मारामामध्ये हेच सांगितलंय. तू कोण आहेस, हे ब्रह्म काय आहे, ही माया काय आहे, आणि ह्याचाच विचार आपण ह्या आत्मारामाच्या माध्यमातून करतो आहोत. आज फक्त ही पार्श्वभूमी घेतली आपण, पण ती बैठक आहे ना. अनुबंध चतुष्टय पाहिलं, पारमार्थिक पूल पाहिला, परब्रह्म माया यांचं नातं काय हे अगदी थोडं पाहिलं, अजून पुष्कळ पाहायचं आहे आपल्याला. पण आपण आज 1-2 तरी श्लोक बघणारच आहोत. आणि या 2 श्लोकाच्या माध्यमातून समर्थांची शैली कशी आहे, या आत्माराम ग्रंथामध्ये समर्थांची शैली तरी कशी आहे, कशा पद्धतीने त्यांनी हा विचार, त्यांचा विचार आपल्यापर्यंत पोचवला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आणि मग आपण जसे जसे या आत्मारामाशी परिचित होऊ तसं तसं पुढे आकलन वाढत जाईल, आणि मग अभ्यास करायला सुद्धा मजा वाटेल. आणि नुसतीच मजा नाही आहे, कदाचित त्या आत्मारामाचा शोधही लागेल ना. बघूया पहिला श्लोक काय सांगतायत समर्थ. जयास लटिका आळ आला, जयास लटिका आळ आला, जो माया गौरीपासून जन्मला, झालाच नाही तया अरूपाला रूप कैचे. कुणाचं वर्णन आहे इथे, मंगलाचरण वगैरे काही नाही बरं का. म्हणजे अगदी समर्थांनी दासबोधामध्ये सुद्धा गणेशवंदन आहे, शारदा वंदन आहे, गुरुस्तवन आहे, असं केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे ओम ओम आदि रूपा वगैरे सांगितलं आहे. नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असंच वर्णन केलेलं आहे. त्या विश्वात्मक देवाचं वर्णन केलेलं आहे. इथे समर्थ प्रत्यक्ष परब्रह्माला लगेचच सुरुवात करत आहेत त्याचं विवेचन करायला. पण परमात्मा वस्तू म्हणजेच खरं तर मंगलाचरण आहे. कारण बाकीचे देव आहेत हे सगळे अलीकडचे आहेत. सगळ्यात पलीकडचा परात्पर देव कोण आहे, परमात्मा कोण आहे, त्याच्यापासूनच सुरुवात केलेली आहे. आणि हेच तर मंगलाचरण आहे. समर्थ म्हणतात जयास लटिका आळ आला. आळ आलाय बरं का, आरोप आलाय. कुणावर आरोप आलाय, परमात्मा वस्तूवर आरोप आलाय. आपण काय करतो, परमात्मा वस्तूवर खोटा आरोप करतो. तो आरोप काय आहे की या मायारूपी आदिशक्तीमुळे हा आरोप निर्माण झालेला आहे. हा आरोप करतो याला कारण आहे ती मायाशक्ती. खरं म्हणजे परमात्मा झालाच नाही, आणि म्हणून रूपाचा संबंध नसलेल्या परमात्म स्वरूपाला रूप असणं शक्यच नाही. तो अरूप आहे, तो अनाम आहे, तो निराकार आहे, निर्गुण आहे, असा आहे. पण त्याला आम्ही म्हणतो तो आहे, तो झाला. कशापासनं, माया गौरीपासून झाला असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण झाला म्हणतो ना, त्याच्यामध्ये आहे होणं. परमात्म स्वरूपाला खरं म्हटलं तर होणं माहितीच नाही आहे. तो असतोच असतो, असतची असे. म्हणजे पूर्वी नव्हता, आत्ता झाला, असं काही आहे का त्याच्या बाबतीत. जसा म्हणजे बघा ना, परमात्मा काही झालेला नाही, आणि जिथे होणं नाही आहे तिथे असणं असतं. 2 धातू आहेत बरं का, 2 क्रियापद आहेत. एक म्हणजे होणं आणि एक म्हणजे असणं. परमात्मामध्ये असणं आहे, होणं नाही. म्हणजे अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर परमात्म्यामध्ये बिईंग आहे, टू बीचं रूप आहे, पण बिकमिंग नाही आहे त्याच्यामध्ये. बिईंग आहे पण बिकमिंग नाही. किंवा अगदी संस्कृतमध्ये सांगायचं झालं तर तिथे मध्ये असं आहे पण भू नाही आहे. भूचं रूप होतं भवामी किंवा भवती. भवती म्हणजे होणं आहे आणि अस्ति म्हणजे असणं आहे. परमात्म्याकडे होणं नाही. होण्यामध्ये 2 प्रकार आहेत. आधी मी लहान मुलगी होते, मग मोठी झाले, तरुणी झाले. आधी मी शिकलेली नव्हते, मग मी शिकले, मग मी शिक्षिका झाले.
होण्यामध्ये बदल आहे, परिवर्तन आहे. पण इथे कुठे परिवर्तन आहे? परमात्म्यामध्ये परिवर्तनच नाही. किंवा माणसाच्या सगळ्या कल्पना आहेत ना, त्या सगळ्या होण्याभोवती फिरत राहतात. म्हणजे आपण नाही का म्हणतो, यांना मुलगा झाला, ही माझी भाची आहे ती MA झाली, आमका माझ्या मुलाचा मित्र आहे तो PhD झाला, यांचा बंगला झाला, ते अमुक अमुक व्यक्ती मंत्री झाले, किंवा मला खूप दुःख झालं. झालं आणि होणं हे नाहीच आहे परमात्म्यापाशी. जिथे होणं नाही तिथे मानवी कल्पना विचारच करू शकत नाही. होणं होणं आम्हाला समजू शकतं, पण असणं आम्हाला समजतच नाही. कारण असण्यामध्ये होणं नाही आहे. बघा, आता थोडा कठीण वाटेल कदाचित, पण समजून घेतलं तर काहीच कठीण नाही आहे. त्यामुळे काय होतं, परमात्मस्वरूप होत नाही, ते असतं. आणि असण्याची आम्हाला काही कल्पना करू शकता येत नाही. म्हणजे आमच्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी घडतात, यांचं घर झालं, त्यांचा फ्लॅट झाला, यांच्या मुलाचं लग्न झालं, हे आम्हाला कळू शकतं. किंवा आमच्या पूर्वीच्या गोष्टीसुद्धा आम्ही समजून घेऊ शकतात. किंवा भारताला स्वातंत्र्य मिळालं, आम्ही नव्हतो तेव्हा, पण मिळालं स्वातंत्र्य, हे आम्ही समजून घेऊ शकतो. झालं ना, आधी परतंत्र होता, मग स्वतंत्र झालं, हे झालं, हे समजून घेता येतं. पण आहेच जे कधी झालंच नाही, जे आहेच आहे ते काही आमच्या मानवी कल्पनेमध्ये शिरतच नाही आहे. इथे कल्पना सगळ्या लटक्या पडतात. आणि म्हणूनच त्या परमात्म्याचं वर्णन करताना त्याचं वर्णनच करता येत नाही. तो असीम आहे, अनंत आहे, अमूर्त आहे, अचिंत्य आहे, असंच त्याचं वर्णन नकारात्मकच करावं लागतं. परंतु वर्णन जरी नकारात्मक असलं तरी परमात्मा काही शून्य नाही आहे बरं का. हे नाही ते नाही म्हणजे तिथे काहीच नाही असं नाही आहे. उलट तो ओतप्रोत भरून राहिला आहे. आता गंमतच आहे, सगळं तर तुम्ही नाही म्हणताय आणि परत म्हणताय तो ओतप्रोत भरून राहिला आहे. पण म्हणूनच त्याच्यामुळेच हे विश्व आहे. आणि या सन्मात्र रूपाला पाश्चात्य जे तत्वचिंतक असतात ते म्हणतात रिॲलिटी किंवा द ॲब्सोल्यूट असं त्याला म्हटलेलं आहे. मग असा हा परमात्मा आहे म्हणताय, कसा आहे मग तो? अहो, तो जड नाही, तो चेतन आहे. तो सत नाही, शांत नाही, तो अनंत आहे. असं हे सत जेव्हा या संपूर्ण विश्वाला व्यापून राहतं तेव्हा त्याला म्हणतात सत्ता. सत्ता म्हणजे अस्तित्व, एक्झिस्टन्स. सत्ता म्हणजे राजकीय सत्ता नाही बरं का. सत्ता म्हणजे ज्याला अस्तित्व आहे, जे कायम आहेच आहे. मी पूर्वी नव्हते, तुम्ही पूर्वी नव्हतात, 100 वर्षापूर्वी तुम्ही नाही, मी नाही, काही आणि अब्जावधी वर्षापूर्वी हे विश्वही नव्हतं, पण तो होताच. त्याला कायम अस्तित्व आहे, त्याची कायम सत्ता आहे. आणि सत्ता ही शक्ती संपन्न आहे. अस्तित्व आहे म्हणजे त्याच्यात काही ना काहीतरी शक्ती आहेच. परमात्म शक्तीपाशी अशा अनेक शक्ती आहेत. तो एकटा तर शक्तिमानच आहे. तो ऑमनिपोटंट आहे, ऑमनिप्रेझेंट आहे, ऑमनिशियंट आहे. सगळीकडे सर्व साक्षी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे. असा तो आहे. मग त्याच्याकडे किती सत्ता आहेत, किती शक्ती आहेत. तुमच्या माझ्यामध्ये ज्या शक्ती आहेत त्यासुद्धा त्याच्याकडनंच आलेल्या आहेत. प्रत्येकाकडे काही ना शक्ती आहे. कोणाकडे शारीरिक शक्ती आहे, कोणाकडे बौद्धिक शक्ती आहे, कोणाकडे मानसिक शक्ती आहे, कोणाकडे कशाची शक्ती आहे. जे आहे ते सगळ्या शक्ती त्याच्याकडनंच आल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे अनेक शक्ती आहेत. त्यापैकीच एक सगळ्यात मोठी शक्ती अशी आहे की जी, बघा आता त्याचीच शक्ती आहे, पण ती काय करते, त्या अरूप अशा परमात्म्याला अनेक रूप बहाल करते. अरे च्छा, त्याचीच शक्ती आहे आणि ती त्याला लपवते आणि त्याची अनेक रूपं आपल्यासमोर डिस्प्ले करते. त्यामुळे तो जसा नाही तसा आम्हाला भासायला लागतो बरं का. तर तो तसा नाही आहे. फुलामध्ये तो आहे का? आहे ना. गुलाबाच्या फुलामध्ये आहेच तो. फुलपाखरामध्ये आहे का? आहे. हत्तीमध्ये आहे का? आहे. मुंगीमध्ये आहे का? आहे. तो तसा नाही आहे. तो मुंगीसारखा नाही, तो हत्तीसारखा नाही, तो फुलासारखा नाही, तो आंब्यासारखा नाही. पण वाटायला लागला ना. कुणामुळे? त्या मायेमुळे. ती त्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती त्या अरूपाला इतकी रूपं देते.
त्यामुळे तो जसा नाही आहे तसा वाटायला लागतो. म्हणजे जो खरा आहे, अमूर्त आहे, असीम आहे, अनंत आहे परमात्मा, पण तो आम्हाला दिसतो मूर्त, सीमित, शांत. आणि मग या शक्तीलाच म्हटले माया शक्ती. आणि तिच्या करामतीमुळे हा सन्मात्र परमात्मा अनंत रूपाच्या अनंत वेशाने नटलाय, प्रगट झालाय, आणि आम्हाला तोच आवडतो, तोच दिसतो, तोच भासतो. पण एकदा तुम्ही म्हणलात ना त्याला रूप नाही आहे, मग खरंच आहे ना, रूप नाही म्हणजे मग आकार नाही, विकार नाही, भेद नाही, सीमितपणा नाही. त्याला वजन आहे का? किती किलोचा आहे तो? नाही नाही, वजन नाही आहे. मग लांबी रुंदी आहे का? लांबी रुंदी पण नाही आहे. मग रंग तरी आहे का? नाही ना. समर्थ म्हणतात नसे पीत ना श्वेत ना श्याम काही. तो पिवळा नाही, निळा नाही, हिरवा नाही, सोनेरी नाही, गुलाबी नाही, नाहीच. रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उंची नाही, काहीच नाही आहे. सीमितपणा पण नाही. सीमित गोष्टीचा आम्ही लांबी रुंदी मोजू शकतो. या घराची लांबी रुंदी आम्हाला मोजता येते, स्क्वेअर फीटमध्ये सांगता येते. हा हॉल इतका लांब आहे, इतका रुंद आहे वगैरे सांगता येतं. त्याचं नाहीच सांगता येत ना. त्याचं काहीच सांगता येत नाही. त्याच्या ठिकाणी जे नाही ते माया त्याला चिकटवत असते. त्याच्यावर त्या रूपाचा खोटा आरोप करते. पण आरोप म्हटलेला आपल्याला आवडत नाही, नाही का? आरोप म्हणजे मग ते कोर्ट कचेऱ्या, गुन्हा वाटतो आरोप म्हणजे. आणि खोटा शब्दसुद्धा आपल्याला आवडत नाही, त्याच्यामध्ये वृक्षपणा येतो. म्हणून इथे ओवीत शब्द तरी किती गोड वापरला आहे समर्थाने. जयासी लटिका आळ आला. खोटा आळ नाही म्हटलेलं, चुकीचा गुन्हाही म्हटलेलं नाही आहे, लटिका आळ आला. म्हणजे इथे त्यालाच समानार्थी, खोट्यालाच समानार्थी शब्द आहे, पण लढीवाळ आहे, नाही का? गोड शब्द आहे. जयासी लटिका आळ आला. कारण माया काय करते, जे करते ना ती तिची लीला आहे. तिचा स्वार्थविर्थ काही नाही. ती मुद्दाम खोटेपणा नाही करत आहे, ती तिची लीला आहे. ते खरं परब्रह्म स्वरूप झाकून हे सगळं तिने त्याच्याच जीवावर हे सगळं ब्रह्मांड उत्पन्न केलेलं आहे. हे तिचं जे स्वरूप आहे, तिचं जे कर्तृत्व आहे ना, ते असामान्य आहे. तिची लीलासुद्धा अतिशय वेगळी आहे, अतिशय कौतुकास्पद लीला आहे. पण होतं काय, त्या मायेमुळे ते त्याचं स्वरूप मात्र झाकलं जातं असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतायत, दुसरी ओवी बघूया. तेथे स्तवनाचा विचार ना घडे निर्विकारी विकार, परितयास नमस्कार भाव बळे. त्याला नमस्कार केला. आता तो दिसत नाही, आपण आत्ताच पाहिलं. त्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, उकार नाही, सीमितपणा नाही, काहीच नाही. त्याला मूर्तच नाही आहे, काहीच नाही आहे. मग आता हे परमात्मा स्वरूप कसं आहे? ते निर्विकार आहे. निर्विकार आहे, पण ते अखंड आहे, ते अद्वय आहे. तिथे दुजेपणा नाही आहे, द्वैत नाहीच आहे. मग आता त्याचं जर का स्तवन करायचं झालं तर दोनपणा हवा ना. मी या रामाला नमस्कार करते म्हणजे मी वेगळी आणि राम वेगळा, दोनपणा आला, द्वैत आलं ना. पण इथे त्याचं स्तवन करायचं झालं तर दोनपणा हवा, म्हणजेच विकार पाहिजेत. विकार म्हणजे बदल. विकार उत्पन्न झाल्याशिवाय स्तवन करताच येणार नाही. मी आता इथे बसली आहे आणि मी हात जोडले म्हणजे माझ्यामध्ये विकार निर्माण झाला, बदल झाला ना. आत्ता अशी बसले होते आणि आता हात जोडले म्हणजे विकार आला. आणि त्या विकाराने त्या अविकारीला कसं काय नमस्कार करणार? त्यामुळे त्याचं स्तवन करता येत नाही. पण असं असलं तरी तो आहे ही माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे, मला खात्री आहे, आणि म्हणून मी त्याला नमस्कार करते. तो इथेच आहे असंही माझं म्हणणं नाही आहे, पण त्याला तो भावबळे, भावाच्या माध्यमातून मी त्याला नमस्कार करते. बघा ना, एकीकडे तो निर्गुण निर्विकारी परमात्मा आहे, तर दुसरीकडे सगुण साकार सविकारी असा हा शरीरधारी भक्त आहे. भक्ताकडे शरीर आहे, त्या परमात्म्याकडे शरीर नाही आहे. मग त्याचा अगदी साक्षात प्रत्यय आला तरी वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही. वाणीसुद्धा तिथे फिकी पडते, थिटी पडते. कारण शब्द हे सुद्धा अलीकडचे आहेत, शब्द हे सुद्धा जड आहेत. तो तर चैतन्य स्वरूप आहे, म्हणून वाणीने वर्णन करता येत नाही, पूजा करता येत नाही.
परंतु परमात्मा आहेच असा माझा दृढ भाव मात्र नक्की आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणून त्या जोरावर मी नमस्कार करतोय असं समर्थ आदराने म्हणतात. त्याच्यातलं वैफल्य, त्याच्यातलं वैयर्थ जाणूनसुद्धा ते म्हणतायत हे बरोबर आहे की तिथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार. त्या निर्विकाराला वंदनसुद्धा करता येत नाही, पूजा करता येत नाही, वाणीनी बोलता येत नाही, पण तरी मी त्याला नमस्कार करतोय. कशाने? भावबळे. भाव, माझ्या मनामध्ये भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे की तो आहेच. त्यामुळे त्या निर्विकाराला मी माझ्या विकारी शरीराने नमस्कार करतोय. आणि हे सांगणं कुणासाठी आहे? तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी आहे. समर्थांना ह्याची गरज नाही बरं का, पण आपल्याला गरज आहे. समर्थ वस्तुतः स्वतःच ब्रह्मज्ञानी आहेत. ते द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांनी त्या परमात्म स्वरूपाची अनुभूतीसुद्धा घेतलेली आहे. परंतु सामान्यांना कसं सांगणार? सामान्यांसाठी ते पुन्हा आपल्यासाठी खालच्या पायरीवर उतरतात, मानवतेच्या पातळीवर उतरतात. आणि मग म्हणून माणसांना शोभेल, समजेल, पचनी पडेल अशी भाषा ते आपल्यासाठी वापरतात. त्यांना याची गरजच नाही आहे. आणि म्हणून ते जे वेगळेपण आहे, ते जे दोनपण आहे, ते फक्त या निवेदनापुरतं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. भावबळेचा हा अर्थ आहे. आज आपण ह्या आत्मारामाच्या ह्या 2 ओव्या पाहिल्यात. आता ह्या 2 ओव्या पाहताना सुद्धा स्तवन म्हणजे काय आहे? तर स्तवन म्हणजे स्तुती आहे, वाणीचा अधिकार आहे तो. पण ज्याला रंग नाही, ज्याला रूप, आपण स्तुती करताना काय म्हणतो की किती सुंदर आहे, किती छान आहे, किती आवाज सुंदर आहे, किती, या स्तुती करतो. पण जिथे रंग नाही, रूप नाही, आकार नाही, त्याची स्तुती तरी कशी करणार? स्तुती करणं हे सगुणाची स्तुती करता येते. प्रभू रामचंद्रांची स्तुती करता येते. कसा निळा सावळा आहे राम, ह्याचं वर्णन करता येतं, त्याच्या पराक्रमाचं, त्याच्या शौर्याचं, त्याच्या एकवचनी, एकबाणी, एकपत्नी या वृत्तीचं वर्णन करता येतं. ज्याला रूप आहे त्याचं स्तवन करता येतं. पण अरूपाचं काही केल्यास स्तवनच करता येत नाही. कारण स्तवन करण्यासारखा एकही गुण आम्हाला त्याचा जाणवत नाही. भावानी जाणवतो, पण खरा डोळ्यानी, इंद्रिय गोचर तो नाहीच आहे. इंद्रियानी जाणवेल असा तो नाहीच आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन तरी कसं करणार आणि त्याला मर्यादा तरी कशा घालणार असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे जे समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे ना, तेच आपण ह्या माध्यमातनं बघतो आहोत. तो कसा आहे? निर्लेप आहे, नित्य आहे, निरंजन आहे, निर्गुण आहे, निस्संग आहे. अशा परमात्म स्वरूपामधनीच ही सगळी रूपं निर्माण केली. त्यालाच वाटलं ना, एकोहम बहुश्याम प्रजा येयम. आणि त्यांनी हा संकल्प केला आणि संकल्प केल्या केल्या त्याच्यातून मायेने जन्म घेतला. आणि या मायेने हा सगळा खेळ मांडलेला आहे. हा सगळा खेळ आहे, हा मायेचा खेळ आहे. परमात्म स्वरूप अक्रिय आहे. तो काही म्हणजे काहीही करत नाही. त्या स्फुरणाच्या रूपातून ती माया प्रगट झाली. आणि हीच त्या परमात्म तत्वाची 2 अंग आहेत. जसं ब्रह्म, माया, ईश्वर किंवा गणेश आणि शारदा, शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती, अशी जी अंग आहेत ना, या दोघांनी मिळून ह्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. ईश्वराच्या ठिकाणी मी आहे हे भान कधीच लोपत नाही. मी आहेच आहे, मी सर्वज्ञ आहे, मी पूर्ण आहे. म्हणजेच मी कोण आहे? सच्चित आनंद रूप आहे. आणि हेच ईश्वराचं लक्षण आहे. आणि माया मात्र ती 2पणा निर्माण करते, लीला दाखवते. आणि त्याचा हा खेळ त्या विश्वाच्या अंगणामध्ये हे दोघंही खेळतात असं म्हटलेलं आहे. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाचे हे 3च फासे चराचरातून निनादती. असा हा त्यांचा खेळ चाललेला आहे. असं ह्या आत्मारामाच्या माध्यमातनं आपण आणखीन जाणून घेणार आहोत. आता समारोप करताना आजच्या पुरतं एवढंच पुरेसं झालं. आपण पार्श्वभूमी पाहिली, अगदीच नावाला 2च ओव्या पाहिल्या आहेत.
पण ह्या आत्मारामामध्ये समर्थांना काय सांगायचं आहे आणि समर्थ काय म्हणतात ते त्यांनी समारोप आपण प्रत्येक वेळेसच करणार आहोत. समर्थ म्हणतात, मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.